श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. स्वामी समर्थ केंद्रानुसार लवकर विवाह होण्यासाठी प्रभावी सेवा. रोज रुक्मिणी स्वयंवर पोथी वाचावी. वेळ व स्थळ बदलू नये. 90 दिवस. 21 मंगळवार गणपतीला नागवेलीच्या 21 पानांचा हार अर्पण करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. 11 संकष्टी उपवास करून चंद्रोदयाच्या वेळी मातीच्या गणपतीची पूजा करून दुसऱ्या दिवशी तुळशीमध्ये ठेवून विसर्जित करावा. मातीची मूर्ती अर्धा इंचाची स्वतः जमेल तशी बनवून स्वतः पूजा करावी. दुसऱ्या दिवशी तुळशीत किंवा पवित्र झाडाच्या मुळाशी विसर्जित करावी. याचा चांगला अनुभव येतो. 16 सोमवार व्रत करावे. 21 सोमवार शंकराच्या मंदिरात 21 बेल पांढरी फुले वाहून दही भाताचा नैवेद्य ठेवावा. यामध्ये उपवासाची गरज नाही. मनपसंत विवाहासाठी 11 बेलपानांना चंदन लावून शिवपिंडीवर वाहावे. 11 सोमवार करावे. 7 शुक्रवारी देवीला ओटी व शृंगार साहित्य अर्पण करावे. 21 गुरुवारी गुरुस्थानी प्रसाद फळे द्यावीत. 5 पौर्णिमेला कुलदेवीचे दर्शन घ्यावे. असे अनेक उपाय आहेत. जशी ज्याची इष्टदेवता असेल तसा उपाय करावा. 5 कवळी घेऊन त्यांना गंध हळद कुंकू लावून छोट्याशा लाल फडक्यामध्ये बांधून ती पुळी फळ धरणाऱ्या झाडाला बांधावी. हे पौर्णिमेला संध्याकाळी करावे. 2-3 महिन्यात लग्न जमतेच. कवळीची पुडी बांधायला जाताना येताना बोलू नये. मागे पाहू नये. खालील सेवा कंपल्सरी करावी. 7 गुरुचरित्र पारायण. 1 श्रीपाद श्रीवल्लभ पारायण. 1 नवनाथ पारायण. 11 वेळा सिद्धमंगल स्तोत्र. घोर अष्टक स्तोत्र रोज 21 वेळा. गणपतीची सेवा. मंगळवारची सेवा. श्री यंत्रावर श्री सुप्त 7 वेळा. पुरुष सुप्त 7 वेळा. दुर्गा सप्तमीचे 21 पाठ. 1 पाठ 1 मंगळवार किंवा शुक्रवार असे 21 पाठ करावे. मल्हारी सप्तशती 21 पाठ 21 रविवार. काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडणे तंटे क्लेश वाढत असतात. असे का होते? हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात. जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छित असतात. जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात. अशाच प्रकारच्या लोकांना जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात. ज्याच्यामुळे त्यांच्या घरात भांडणे तंटे आणि क्लेश घडण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत असतात. तर कधीकधी यांच्या नात्यांमध्येही नेहमी एकमेकांचे पटत नसते. तर असे का होते? आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या घरात नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे. आपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे. पण असे उलटे काय होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात? तर मित्रांनो, त्याची काही अशी कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्ष करता. त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करतात. त्या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या अशा चुका असतात? जर तुम्ही बदलून तुम्ही देवांची पूजापाठ करत असतात, जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली, कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली, तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, तर कधी कोणता दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी तुम्ही कोणा भक्तांकडे गेला, तर कधी तुम्ही कोणत्या पंडितांकडे गेला, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे वागू लागलात, तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे
आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणायला हव्यात. तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विक असावा. चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारचा असावा. त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो. तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे. जर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगांमुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करतात, त्या कारणाने काही देवता क्रोधित होतात आणि त्यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवांवरचा विश्वास उडतो, त्यांची सेवा करूनही पूजा करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते, त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत तशा चुका घडून येतात, ज्यांचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तर या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा की काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर तसेच करू नका. पुढील महत्त्वाचे जे कारण आहे ते हे नवस बोलणे. जसे काही लोक आपल्या कामाकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवते श्रद्धाभावाने नवस बोलले व कबुली देतात. जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी अनेक कारणांसाठी, कामांसाठी नवस बोलले जातात. मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही. मग त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण त्या देवांचे वचन त्या कामाच्या पूर्ततेसाठी बांधील असते. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे. कारण देवता जे आहेत अशा गोष्टींच्या सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात, तरी आपण समजलो नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण पूजापाठ, अनेक सेवा करतो, उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतित असू, त्यांची ईर्ष्या करत असू, दुसऱ्याचे वाईट होऊन असे मनात इच्छा धरत असाल, तरीसुद्धा तुम्हाला तुमचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही. त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली, रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, तुम्ही दुसऱ्याचे चांगले होऊ अशी इच्छा मनात बाळगत असाल, दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, पण तुमचे मन स्वच्छ नसेल तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल, तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते, ज्या सकारात्मक भावना असतात, त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल, तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा,
कितीही पूजा करा, कितीही पूजापाठ करा, तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही. पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल, पूजापाठ करता, उपासना करता देवाची, आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहेत. आपल्या घरातील चपल्या ह्या कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत. त्या घरात समोर कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत. यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही पूजापाठ केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ हे मिळत नाही. अस्वच्छता असते तेथे लक्ष्मीचा वास नसतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तेथे लक्ष्मी असते. म्हणून या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो. बऱ्याच घरांमध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो, तर लक्ष्मीचाही अपमान होतो. अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिलं असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खायला द्या, पण ते कचरापेटीत टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी आपोआपच प्रवेश करते. ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजापाठ करा, उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे, तुमच्या उपासनेचे फळ मिळणार नाही.